धन्यवाद पाहुणारे समन्वय धन्यवाद प्रेक्षक ऋषभ कुठल्याही कलाकाराला किंवा ग्रुपमधील स्पर्धकांना प्रेक्षकांना टाळ्याच्या गजरात प्रतिसाद हवा असतो आणि
उत्कृष्ट साजरीकरण या ठिकाणी केला तुमचे खूप आभार। गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे। दरवर्षी भाविक मोठ्या तयारीने आणि उत्साहाने साजरा करतात। गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा करतात। या दरवर्षी भगवान गणेशाला वाढदिवस देखील असतो। भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे भक्तांचे सर्व अडथळे दूर करणारा आणि विघ्नहर्ता म्हणजे राक्षसांना त्रास देणारा या नावाने देखील ओळखलं जातं। पुन्हा एकदा आपण गणरायाची सेवा करूया। देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्यारी नामान ताता, जन्म जाई वाया देवा दिली हाक उद्धार कराया, आबाची छाया तुझी सैंद्राची माया,
धन्यवाद.
हॅलो धन्यवाद. नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश लाभू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे आई अंबे जगदंबे भला भयदे भला विनयदे झटाय वरदे हो. आई अंबे जगदंबे भला भयदे भला विनयदे झटाय वरदे हो. हे सर्व देव रे हे सर्व देव रे महाकाली शक्यते. आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे. आई अंबे जगदंबे भला भयदे भला विनयदे झटाय वरदे हो. आसके मातली सारी पुण्याची नाही गणना. आसके मातली सारी पुण्याची नाही गणना. देव देव गणभारी तुझी नवीन कोणा. महिषासुरमर्दिनी भवानी कृपा करावी आता. तुझे धैर्य तुझे नका तुन पायी फेकिला माझा.
बघा रसिकजन बाई एवढ्या झालेला पुंडली कुशीत आपल्या बायकोचा खांद्यावर घेऊन ज्या आईने जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून पुंडली बघा काशी क्षेत्र पंढरपूरला निघाला काशी क्षेत्र पंढरपूरला निघाला रसिक हो मुलाला जन्म देताना आई सुंदर शरीराचा विचार करत नाही मुलाला जन्म देताना आई सुंदर शरीराचा विचार करत नाही पण तोच मुलगा सुंदर बायको मिळाली की आईच्या थकलेल्या शरीराचा विचार करत नाही बघा साक्षात तुमच्या नजरेसमोर हे खूप दिसतंय बघा सुंदरी आपल्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून बघा काशी क्षेत्र पंढरपूरला निघाला हो नात्याची दोरी नाजूक असते दोघांची भाऊ हृदयाची भाषा होते जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती प्रेमाचा अर्थ तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरं बोट बाबांकडे असतो बघा त्याच माऊलींच्या गळ्यात दोरी बांधून पुंडली बघा काशी क्षेत्र पंढरपूरला जाऊन पोहोचला बघा आई बापासाठी कोणती गोष्ट सोडून द्या आई बापासाठी कोणती गोष्ट सोडून द्या पण कोणत्या गोष्टीसाठी आई बापाला सोडू नका हो आई बापाला सोडू नका तर शिकू काय घडलं बघा कुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन जन्म खाते आई वडिलांच्या डोळ्यात दोन्ही बांधून कुंडली काशी सभा पंढरपूरला गेला होता आणि पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाच्या नतमस्तक होत असताना तो भानावर
आला आणि त्याला पश्चाताप झाला आणि तो विठ्ठलाला सांगतो, विठ्ठलाला अरे खरंच रे मी किती वाईट चुकीचा आहे. अरे माझ्यासारखं जाणून बघो या जगात कुठं खोबून सापडणार नाही. अरे कुंडलिका तेव्हा अरे ज्याने म्हणाले मला जन्म दिला ना त्या काही वेळाच्या गळ्यात दोघं बांधून विठ्ठलाला अरे तुझ्या दर्शनासाठी मी घेऊन आलो रे, दर्शनासाठी घेऊन आलोय. रसिको जगाचं सर्वात मोठं यश म्हणजे जगाचं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद आणि समाधान. बघा पुंडलिकाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेलं तो समाधान आणि पुंडलिकाच्या आई वडील विठ्ठलाला सांगतो की विठ्ठलाया अरे आम्ही कुठेतरी पुण्य केलं होतं रे आणि त्या पुण्याचं फळ तो आज आमच्या पदरी टाकलायस रे. लग्न झाले बदललेला तो आमचा पुंडलिक आणि विठ्ठलाया अरे तुझ्या चरणापर्यंत आलो आणि तुझ्या चरणाला स्पर्श करत असताना पाण्यावर आलेला तो आमचा पुंडलिक आम्हाला भेटणार. विठ्ठलाया खरंच रे तू धन्य आहेस रे, विठ्ठलाया तू खरंच धन्य आहेस रे. बघा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं सुख असते ना ते सुख या जगात कुठे शोधून सापडणार नाही. बघा रसिको काय घडलं बघा पुंडलिकाला पश्चाताप झाला आणि त्या दिनापासून तो आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला आणि ती सेवा पाहून पांडुरंग त्याला प्रसन्न झाले आणि पांडुरंगाच्या मुखातून शब्द बाहेर पडला की पुंडलिका अरे तू आपल्या आई वडिलांची सेवा करतोय आणि ही सेवा पाहून मी तुला प्रसन्न झाले, माग तुला हवं ते माग. त्यावेळी पुंडलिक म्हणाला देवा अरे मला काही नको रे, तेव्हा मी वाईट आहे. अरे मी माझ्या आई वडिलांचा शोध केला आहे, मला माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे, मला माझ्या आई वडिलांच्या सेवेत खंड पडायचं नाही. विठुराया अरे तुझ्याशी मला बोलायला वेळ नाही, तुझ्या तेव्हा पाया देखील वेळ नाही. त्यावेळी पुंडलिकाने काय केलं, वीट पुढे केली आणि त्या विटेवर कटेवर हात घेऊन विठेवर उभा राहिला. पांडुरंग 28 सगळे आपल्या भक्तांसाठी तो अजून देखील उभा आहे. बघा बापाने आपल्यासाठी किती कमावून ठेवलंय हे महत्वाचं नाही, तर बाप नावाचं वादळ आपल्या आयुष्यात आहे ना हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या बापामुळे आपल्या आईचं सौंदर्य आहे. 33 कोटी देवतांची बरोबरी करणारा मानवी रूपाचे देव माणूस म्हणजे आपला बाप असतो. संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते, कारण आई नावाचं अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरात आहे. तर तसे करून दुनियादारीच्या अनुभवातून एक गोष्ट मात्र नक्की समजली,
धन्यवाद.